नमस्कार. बऱ्याचदा असं होतं नाही का की काही जुनाट दुखणी, काही जुने आजार आधुनिक औषधं घेऊनही म्हणावं तसे बरे होत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? तर आज आपण एका अशा सार्वजनिक रुग्णालयात डोकावणार आहोत जिथे पंचकर्माच्या प्राचीन पद्धती वापरून याच जुन्या आजारांवर आराम दिला जातोय. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की हजारो वर्षांपूर्वीच्या या उपचार पद्धती आजच्या या धावपळीच्या आयुष्यातल्या जुनाट दुखण्यांवर खरंच काम करतात का? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय तेही आपल्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्हा रुग्णालयात. हो, इथे पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांचा वापर करून रुग्णांना दिलासा देण्याचं एक खूप महत्त्वाचं काम सुरू आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? जुनाट आजारांपासून आराम कसा मिळतो ते बघू, विद्धाग्नी आणि नस्य म्हणजे काय ते समजून घेऊ, आणखी काही पंचकर्म उपचार पाहू आणि शेवटी या केंद्राचा रुग्णांवर नेमका काय परिणाम होतोय यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, जिथे आधुनिक वैद्यशास्त्राच्या मर्यादा संपतात तिथेच आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान एक नवीन आशेचा किरण बनून येतं आणि हे रुग्णालय नेमकं तेच काम करत आहे. आता आपण एका खूप खास उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊ. नाव आहे विद्धाग्नी. नावावरूनच लक्षात येतंय नाही का? अग्नी म्हणजे ही उष्णतेवर आधारित काहीतरी उपचार पद्धत असणार. तर मग हे विद्धाग्नी म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक आयुर्वेदिक तंत्र आहे. यात एका खास उपकरणाने जिथे दुखतंय अगदी त्याच जागेवर अचूकपणे उष्णता दिली जाते. म्हणजे कसं, थेट वेदनेच्या मुळावरच घाव घातला जातो. आणि इथे बघा, ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी दिसते. एका बाजूला ते उपकरण आहे जे वेदनेच्या जागी एकदम अचूकपणे उपचार करतंय आणि दुसऱ्या बाजूला फ्रोझन शोल्डरने त्रस्त असलेल्या रुग्णाला कसा आराम मिळतोय ते दिसतंय. या तंत्राची अचूकता खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही एकच उपचार पद्धती किती वेगवेगळ्या त्रासांवर काम करते. म्हणजे तीव्र स्नायूदुखी असेल, फ्रोझन शोल्डर असेल, सायटिकासारखं नसांचं दुखणं असो किंवा अगदी टाचदुखी, या सगळ्यावर विद्धाग्नीचा वापर होतो. सोपं गणित आहे. जिथे रक्ताभिसरण सुधारून वेदना कमी करायची आहे तिथे ही पद्धत एकदम प्रभावी ठरते. चला एक उदाहरण बघूया. एका रुग्णाची ही गोष्ट आहे. त्यांना तब्बल 4 महिन्यांपासून टाचदुखीचा इतका त्रास होता की चालणंसुद्धा मुश्किल होऊन बसलं होतं. आणि मग या त्रासावर उपाय म्हणून त्यांच्या टाचेवर थेट विद्धाग्नी उपचार केले गेले. इथे बघा, वेदनेच्या मूळ जागेवरच ही थेरपी कशी काम करते ते स्पष्ट दिसतंय. बरं, हे झालं उष्णतेच्या उपचारांबद्दल. आता आपण शरीराच्या एक अगदी वेगळ्या मार्गाकडे वळूया. तो म्हणजे आपलं नाक. हो, नाकाद्वारेही उपचार केले जातात आणि या पद्धतीला म्हणतात नस्य. तर मग नस्य म्हणजे काय? आयुर्वेदात आहे ना, नाकाला डोक्याचं प्रवेशद्वार मानलं जातं. खूप इंटरेस्टिंग आहे. या थेरपीमध्ये काय होतं की औषधी तेल किंवा चूर्ण नाकपुड्यांमधून आत सोडलं जातं आणि याचा परिणाम थेट डोके, मान आणि खांद्याच्या भागांवर होतो. इथे आपण बघू शकतोय हे प्रत्यक्ष कसं केलं जातं. एका रुग्णाला मानेच्या दुखण्यावर आराम मिळावा म्हणून नस्य दिलं जाते, तर दुसऱ्या रुग्णाला मायग्रेनच्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून. म्हणजे बघा, एकच उपचार पद्धत पण किती वेगवेगळ्या समस्यांवर रामबाण उपाय ठरते. आणि याचा उपयोग मुख्यत्वे डोके आणि मानेशी संबंधित त्रासांवर होतो. म्हणजे जसं की मानेचं दुखणं, वर्टिगो म्हणजे चक्कर येणं, मायग्रेन आणि जुनाट डोकेदुखी या सगळ्यांवर. इतकंच नाही तर अर्धांगवायूनंतर जो अशक्तपणा येतो ना, त्यावर याचा खूप फायदा होतो, कारण हे थेट आपल्या मज्जासंस्थेवर काम करतं. आता विद्धाग्नी आणि नस्य ही तर फक्त 2 उदाहरणं झाली. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या केंद्रात पंचकर्माच्या इतरही अनेक प्रभावी उपचार पद्धती वापरल्या जातात. चला त्यावरही एक पटकन नजर टाकूया. इथे बघा, 2 अगदी वेगवेगळ्या उपचार पद्धती. एका बाजूला आहे रक्तमोक्षण. नावाप्रमाणेच यात अशुद्ध रक्त काढून त्वचा रोगांवर उपचार करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे कुटीस्वेद, म्हणजे सोप्या भाषेत वाफ घेणं, ज्यामुळे शरीरातला जडपणा आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात. आणि हा तक्ता बघा, किती स्पष्ट दिसतंय की प्रत्येक समस्येसाठी एक विशिष्ट उपचार आहे. त्वचा रोगासाठी रक्तमोक्षण, सांधेदुखीसाठी कुटीस्वेद, गुडघेदुखीसाठी जानुबस्ती आणि कंबरदुखीसाठी कटिबस्ती. म्हणजे किती सखोल आणि अचूक दृष्टिकोन आहे आयुर्वेदाचा, नाही का? आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया, या वेगवेगळ्या नावांच्या पलीकडे एकच साधा आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे: रुग्णांना आराम मिळवून देणं. विचार करा, जे लोक वर्षानुवर्षे वेदना सहन करतायत त्यांच्यासाठी या 2 शब्दांपेक्षा मोठं दुसरं काहीच असू शकत नाही. आणि याचा परिणाम फक्त काही रुग्णांपुरता मर्यादित नाहीये. ही गोष्ट त्याहून खूप मोठी आहे.
ही गोष्ट आहे एका सरकारी रुग्णालयात पारंपरिक उपचारांना महत्त्वाचं स्थान देण्याची, एक असं उपचार केंद्र बनवण्याची जे आज अनेकांसाठी आशेचं ठिकाण बनलं आहे. आणि एक गोष्ट ऐकून तर खरंच खूप विशेष वाटेल. इथे येणारे अनेक रुग्ण 2 किंवा त्याहूनही जास्त वर्षांपासून आपल्या आजाराने त्रस्त होते. फक्त कल्पना करा, इतकी वर्ष वेदना सहन केल्यानंतर मिळणारा आराम तो किती मोलाचा असेल. नस्य उपचारानंतर शांतपणे विश्रांती घेणारा हा चेहरा बघा, तोच सगळं काही सांगून जातो. हे उपचार फक्त शरीरालाच नाही तर मनालाही एक वेगळीच शांती आणि समाधान देतात. थोडक्यात सांगायचं झालं तर या प्राचीन आयुर्वेदिक पद्धतींना आरोग्य सेवेत जागा देऊन गडचिरोलीचं हे सार्वजनिक रुग्णालय जुनाट आजारांनी त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी एक नवीन आशेचा किरण ठरला आहे हे नक्की. आणि हा सगळा प्रयत्न आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो, तो म्हणजे सार्वजनिक आरोग्यसेवेच्या भविष्यात आपण पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकशास्त्राला एकत्र आणून एक अधिक प्रभावी आणि परिपूर्ण आरोग्यसेवा निर्माण करू शकतो का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.